हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघायचा आहे, तो 5th चॅप्टर डाटा कन्व्हर्टर अँड PLDs. हा चॅप्टर परत आपल्याला 14 मार्काला हा चॅप्टर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण आता मेमरीज बघायचे आहेत, त्यानंतर ए टू डी अँड D to A कन्व्हर्टर आणि त्यानंतर PLDs. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण ADC आणि DAC बघूया. सो व्हॉट इज मीन बाय द डाटा कन्व्हर्टर. आता इंट्रोडक्शनमध्ये काय काय सांगितले बघा. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये असे भरपूर सिग्नल आहेत की ते इन द फॉर्म ऑफ ॲनालॉग असतात, बरोबर आहे. आणि त्याला जेव्हा आपल्याला सेंड करायचं असते रिसिव्हरला किंवा हे, तेव्हा काय करायला लागते बघा. ते ॲनालॉग फॉर्ममध्ये सेंड करणं किंवा पाठवणं काय असते, त्याच्यामध्ये नॉईज ॲड होतात, त्यामध्ये आपण पाठवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, त्याला पहिल्यांदा ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करायला लागते. ह्यासाठी डाटा कन्व्हर्टरची गरज आहे. आणि एक वेळेला कसं होतं, आउटपुटला डिजिटल आउटपुट चालत नाही, त्यावेळेला परत ते इन द फॉर्म ऑफ ॲनालॉग लागते आपल्याला. त्यासाठी परत डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जन करायला लागते. त्यासाठी आपण डाटा कन्व्हर्टर यूज करतो. बघा इंट्रोडक्शनमध्ये, द सिग्नल कॅन बी ॲनालॉग और डिजिटल फॉर्म. समटाइम्स वी नीड टू कन्वर्ट ॲनालॉग सिग्नल इंटू डिजिटल इक्विव्हॅलंट और डिजिटल सिग्नल and digital signal into analog equivalent. The electronic circuit used for such a conversion are known as data converter. Some physical quantities like temperature, pressure, displacement are available in analog form. म्हणजे अशा काही क्वांटिटी आहेत की त्या अनालॉग फॉर्ममध्येच अवेलेबल असतात. And it is difficult to process or transmit the analog signal because error get introduced to noise. म्हणजे ते आपण सेंड करताना किंवा ट्रान्समिट करताना त्याच्यामध्ये नॉईज ॲड होण्याचा संभव असतो. त्यामुळं काय करायचं आहे, सो टू रिड्यूस दिस एरर्स द फिजिकल क्वांटिटी लाईक टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा इन वी हॅव टू कन्वर्ट इन डिजिटल फॉर्म. देअरफॉर अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन इज नेसेसरी. आणि कधी कधी काय होते बघा, द आउटपुट ऑफ सिस्टीम मे बी रिक्वायर्ड टू बी इन अनालॉग फॉर्म. Hence, digital output has to be converted back to the analog form, for which digital to analog, that is A to D conversion is necessary. कळालं तुम्हाला. A to D किंवा analog to digital converter कशासाठी लागते किंवा digital to analog. ठीक आहे. आता फर्स्ट आपण बघायचं आहे ते डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर, दॅट इज DAC. आता त्याच्यामधला पहिला काय आहे बघा, बायनरी वेटेड रेजिस्टर DAC. म्हणजे काय बघा, ती सर्किट युजेस अ रेजिस्टिव्ह नेटवर्क ऑफ बायनरी वेटेड रेजिस्टर फॉलोड बाय समिंग ॲम्प्लिफायर. द रेजिस्टर्स 2:1R, 2:2R, ... 2:n R इन द फॉर्म ऑफ नेटवर्क ऑफ बायनरी वेटेड रेजिस्टर. जसं आपण 8421 कोड बघितला तशा फॉर्मॅटमध्येच हे रेजिस्टरचे व्हॅल्यू असतात. देअर आर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक स्विचेस आर युज्ड, 1 per digital bit. They are single pole double throw type switch. The position of moving arm of switch is controlled by binary input bit applied to it. If the binary bit D1 is equal to 1, then first SPDT switch will connect resistor 2R to negative reference voltage, and when D1 is equal to 0, then switch will connect to ground. म्हणजे काय बघा, इथे डायग्राम आहे आपली, हे बघा. दिस इज अ सर्किट डायग्राम ऑफ बायनरी वेटेड रेजिस्टर DAC. इथं बघा रेजिस्टरच्या व्हॅल्यू कशा आहेत, 2:1R, 2:2R, 2:3R असेल, 4R असेल, अशा अप टू n नंबर ऑफ रेजिस्टर आहेत, बरोबर आहे. प्रत्येकाला सेपरेट स्विच वापरले. कुठले स्विच आहे हे, सिंगल पोल डबल थ्रो टाईप स्विच, बरोबर आहे. इफ आता बघा, आता समजा 1 आपण घेतलं, D1 इज इक्वल टू 1 आहे, तर ते काय करणार, तो जो स्विच आहे तो कुणाला कनेक्ट करतात, ही जी व्हॅल्यू आहे ती कुणाला, रेफरन्स व्होल्टेजला कनेक्ट करणार. जेव्हा D1 इज इक्वल टू 0 आहेत, हे D1 1 असेल तर इथे रेफरन्स व्होल्टेजला, आणि 0 असेल तर ग्राउंडला कनेक्ट करणार, बरोबर आहे. समजा D1 1 आहे तर हे डायरेक्ट -VR, दॅट इज रेफरन्स व्होल्टेजला कनेक्ट होणार. आणि जर D2 0 आहे तर इथं काय होणार, तो ग्राउंडला कनेक्ट होणार. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिले बघा, डिपेंड अपॉन द पोझिशन ऑफ स्विचेस द करंट I1 टू IN विल स्टार्ट फ्लोईंग थ्रू द 2:1R टू 2:n R रिस्पेक्टिव्हली. म्हणजे कसं स्विचेसचे पोझिशन आहे तसा तो करंट फ्लो होणार.
ठीक आहे, ही सर्किट डायग्राम आहे. तर बघा डिजिटल इनपुट अप्लाय केले येते लक्षात, आणि इथं आपल्याला अनालॉग आउटपुट व्होल्टेज मिळणार. डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर दॅट इज DAC. डिजिटल आपण अप्लाय करायचं, आपल्याला इन द टर्म ऑफ अनालॉग इथं व्हॅल्यू मिळणार आहे. आता इथं बघा कसं डेरिव्हेशन केले बघा. लेट n बी द डिजिटल इनपुट वर्ड टू DAC. n बिट D1 D2 अप टू DN काय असेल ते, विथ D1 इज इक्वल टू MSB अँड DN इज इक्वल टू LSB बिट. लेट RF बी फीडबॅक रजिस्टर अँड IOB आउटपुट करंट. तर बघा RF, दिस इज RF दॅट इज द फीडबॅक रजिस्टर, I0 इज आउटपुट करंट. ॲज्युमिंग ओपॅम टू बी आयडियल. आता अजून काय करायचं आहे आपण, आयडियल आहे ओपॅम, ठीक आहे. द आउटपुट करंट I0 कॅन बी एक्सप्रेस्ड ॲट द सम ऑफ इंडिव्हिज्युअल करंट फ्लोईंग थ्रू वेटेड रेजिस्टर. म्हणजे आता आपण अजून काय करायचं आहे, करंट जो आहे त्यातून फ्लो होणार आहे तो आयडियल आहे. त्यामुळं I0 काय असणार आहे, सगळ्या ब्रँचमधनं फ्लो होणाऱ्या करंटची ॲडिशन, I1 प्लस I2 प्लस डॉट 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 IN. ठीक आहे. मग आता इथं काय लिहिलं बघा, प्रत्येकासाठी फॉर्म्युला लिहायचा. कसं लिहायचं बघा, VR अपॉन 2⁻1R इंटू D1 प्लस VR अपॉन 2⁻2R इंटू D2 डॉट 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 प्लस VR अपॉन 2⁻n R DN. समजलं. नेक्स्ट, नोट दॅट द D1 D2 अँड डॉट 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 DN कॅन हॅव देअर व्हॅल्यू आयदर 0 और 1. बरोबर आहे ना, D1 आयदर 0 असेल किंवा 1 असेल, त्यामुळे तो आत घेतला बघा. VR बाय R हा कॉमन टर्मिनल आहे तो बाहेर घेतला. D1 2⁻1/2 आहे तो 2⁻−1 घेतला, प्लस D2 2⁻−2 प्लस DN 2⁻n. सो आउटपुट व्होल्टेज V0 इज गिवन बाय V0 इज इक्वल टू I0 इंटू RF अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. बरोबर आहे. I0 काय आहे, VR अपॉन R, ह्यो RF हाय असाच आहे आणि ही सगळी व्हॅल्यू. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ आउटपुट व्होल्टेज. हे आपलं फायनल आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन आहे. काय, V0 इज इक्वल टू मायनस VR RF बाय R इन ब्रॅकेट D1 2⁻1 प्लस D2 2⁻2 प्लस डॉट 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 DN 2⁻−1. पण जेव्हा RF इज इक्वल टू R दोन्हीची व्हॅल्यू सेम असेल तेव्हा आपल्याला इक्वेशन काय मिळणार, V0 इज इक्वल टू VR इंटू ब्रॅकेट D1 2⁻1 D2 2⁻2 प्लस डॉट 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 DN 2⁻1. सो बाय सबस्टिट्युटिंग व्हॅल्यूज ऑफ D1 D2 वी कॅन कॅल्क्युलेट द आउटपुट व्होल्टेज इन द फॉर्म ऑफ अॅनालॉग सिग्नल. ठीक आहे. आता हे काय झालं, N बीटसाठी झालं. इथं समजा 3 बीटसाठी काढायचं आहे तर कसं करणार बघा. हे काय 3साठी आपण स्विच काढले, 3 बघा इथे 2⁻1R 2⁻2R 2⁻3R सेम डायग्राम आहे, फक्त तिथे डॉट 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 N केलं तर इथे 2⁻3 पर्यंत करायचं. फिगर युजेस इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर, देअरफॉर द यूज ऑफ निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज गिव्स पॉझिटिव्ह अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज. आलं लक्षात. जरी निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज असेल तर मायनस मायनस आपलं काय होणार, प्लस होणार. बरोबर आहे. V0 इज इक्वल टू VR D1 2⁻1 D2 2⁻2 D3 2⁻3. आता लेटेस्ट ॲझ्युम त्यांनी काय म्हटलं, एक व्हॅल्यू आपण अजून करूया. D1 D2 D3 काय आहे, 1 0 0, म्हणजे D1 फक्त 1 आहे. बरोबर आहे. मग D1 1 आहे, D2 0 आहे, D3 0 आहे. बरोबर आहे. मग D1च्या जागी 1 लिहिलं, 2⁻1 ते काय झालं, 1/2 झालं. मग V0 इज इक्वल टू काय झालं, VR/2. सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट द फॉर अदर कॉम्बिनेशन्स. बघा 0 0 असेल तर 0 येणार, 0 0 1 असेल तर VR/8, 0 1 0 असेल तर 3 VR/8, 1 0 0 असेल तर 4 VR/8, 1 0 1 असेल तर 5 VR/8, 1 1 0 असेल 6 VR/8, 1 1 1 असेल तर 7 VR/8. आणि दिस इज ही काय 4 बीटसाठी काढलेली आहे बघा. हे काय असंच आहे, तुम्हाला येईल लक्षात येईल. नेक्स्ट बघा ॲडव्हान्टेज, सिम्पल सर्किट, इझी कॅल्क्युलेशन. आता डिसॲडव्हान्टेज काय आहे बघा. ॲक्युरेसी अँड स्टेबिलिटी ऑफ DAC डिपेंड्स अपॉन द ॲक्युरेसी ऑफ रेजिस्टर यूज्ड. This type of DAC requires a wide range of resistor values. If n is equal to 8, then 2⁻7R, that is 128R ohm, is largest resistor and smallest is R ohm. This proportional will be worse for the still higher values of resistor, say n is equal to 12.
So it is difficult to achieve and they maintain accurate ratios over a wide range of register values, and this put restriction on the use of weighted type DAC. ह्याच्यामध्ये रेजिस्टरच्या व्हॅल्यू काय लागणार आपल्याला मॅक्झिमम प्रमाणात लागणार आहेत, त्यामुळे इथे ॲक्युरेसी एवढी मेंटेन होत नाही. त्यासाठी आपण नेक्स्ट टाईप बघायचं आहे, तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू.